हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका जबरदस्त ट्विस्टमध्ये. मित्रांनो, आपल्या आजच्या या भागामध्ये तुम्हाला धमाकेदार ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, तर नक्की पहा, स्किप न करता पहा, जेणेकरून तुम्हाला काय घडणार आहे ते नक्की कळेल. तर आता इथे शिल्पाने पाहिलं आहे की युगंधर आणि आनंदी दोघेही एकमेकांसोबत आहेत. तर आता इथे त्यांना दोघांना एकत्र पाहून हिचा प्रचंड संताप होतो. तर त्यावेळी तिने लगेचच या आनंदीचा हात धरला आहे आणि तिला विचारलं आहे, जाब की तू इथे काय करते आहेस, तुझी हिंमत कशी झाली माझ्या भावाच्या रूममध्ये यायची. तर त्यावेळी आता इथे रात्रीच्या घडल्याप्रमाणे युगंधरला काहीही आठवत नसतं की काय झालं आहे आणि मी रात्री कसा वागलो, मी काय बोललो, हे त्याला काहीही आठवत नसतं. आणि हे सगळं फक्त विद्याधरमुळे झालेलं असतं. पण इथे ह्या शिल्पाला काहीही माहीत नसतं की हे दोघेजण रात्रभर सोबत होते. तर त्यानंतर इथे या शिल्पाने प्रचंड राग इथे आनंदीवरती काढलेला आहे आणि तिला धमकावून सांगितलं आहे की इथून पुढे हे अशा हरकती करायच्या नाही. पण ज्यावेळी आनंदी आणि युगंधर दोघेही सोबत होते त्यावेळी युगंधरला अजिबात भान राहिलेले नव्हतं, कारण तो पहिल्यांदा पिला होता आणि त्यामुळे त्याने सगळं काही मनातलं बोलून टाकलं होतं. आणि आनंदीला ते लक्षात येत होतं. युगंधर बोलला होता की आनंदी, तुमच्यासारखी मुलगी होऊ शकत नाही, तुम्ही खूप समजूतदार आहात, तुम्ही खूप चांगल्या व्यक्ती आहात. तर त्यावेळी हे सगळं आनंदीला आठवत असतं आणि ते आठवून खूप भारी वाटत असतं. तर त्याचनंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे ही जी शिल्पा आहे ती युगंधरला विचारत असते की युगंधर, काल रात्री काय झालं होतं. त्यावेळी आता युगंधर जो आहे तो बोलू लागतो की ताई, मला काही आठवत नाही आहे, काल रात्रीच्यामुळे माझं ना डोकं अगदी फनफन करते. तर त्यावेळी आता इथे ही जी आनंदी आहे युगंधरसाठी काहीतरी लिंबू पाणी वगैरे आणून देते, जेणेकरून युगंधरला बरं वाटेल. तर त्याचनंतर इथे आनंदीने ते आणून दिलेलं असतं आणि इकडे युगंधर अजूनही रागात असतो, कारण त्याला कळत नसतं की हे सगळं का झालं. तर आता शिल्पा युगंधरला विचारते की युगंधर, तू कसला विचार करतोयस, काय डोक्यात विचार चाललाय तुझा. तर आता युगंधर बोलतो की ताई, समिधाचं उद्या वर्षश्राद्ध आहे, समिधाला जाऊन वर्ष झालंय, पण मला ना जराही बरं वाटत नाहीये, कळत नाहीये की याची सगळ्याची तयारी कशी करू. तर त्यानंतर इकडे आनंदी जी आहे ती सुनीताशी बोलत असते. ती म्हणत असते की सुनीताताई, मला ना एक आयडिया सुचली आहे. खरं तर मला माझ्या मनासारखं समिधाताईचं वर्षश्राद्ध करायला हवं आहे. माझ्या मनात एक इच्छा आहे आणि ती पूर्ण व्हायला हवी, म्हणूनच मला मालक साहेबांच्या रूमपर्यंत जायचं आहे, तुम्ही मला सोडाल का. तर त्यावेळी आता सुनीताताई म्हणते की हो आणि आनंदीताई, मी तुम्हाला सोडेल, पण नक्की तुम्हाला काय बोलायचं आहे. असं बोलू नका जेणेकरून मालक साहेब चिडतील, कारण त्यांच्यासाठी उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. तर त्यानंतर आनंदी बोलते की हो सुनीताताई, मी नक्की या सगळ्याचा विचार करेन. तर त्यानंतर आता इकडे माई जी आहे त्याही युगंधरला हेच बोलत असतात की उद्या समिधाचं श्राद्ध आहे. खरं तर हा दिवस आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण माझ्या समिधाला जाऊन वर्ष झालं. आजही तिची जाणीव आम्हाला या घरामध्ये होते, असं माई बोलून इमोशनल झाले आहेत. आणि आनंदीने लगेचच त्यांना सावरलं आहे, कारण आता ते कोणाच्या हातात नसतं, हे माईलाही माहिती असतं आणि आनंदीलाही माहीत असतं. काहीही करून आनंदी आता बोलते की नाही, मला माहीत आहे मालक साहेबांना या सगळ्याचा खूप त्रास होत असेल, पण काहीही करून मालक साहेबांना या त्रासातून बाहेर काढलं पाहिजे. तर त्याचमुळे आता इथे आनंदीने ठरवलं आहे की आता ती जाऊन मालक साहेबांशी बोलेल की कशा पद्धतीने ते श्राद्ध पूर्ण करायचं. तर त्यानंतर आता इथे सुनीताने आनंदीला मालक साहेबांकडे आणलेलं असतं आणि त्यावेळी ती मालक साहेबांना म्हणत असते की मालक साहेब, माझ्या ना डोक्यात एक विचार आलाय. उद्या समिधाताईंचं वर्षश्राद्ध आहे, त्यामुळे मला असं वाटतं की उद्या ना आपण गोरगरिबांना मदत करूयात. आपण त्यांची मदत त्यांना अन्न देऊन आणि त्यांना काही वस्त्र देऊन करूयात, जेणेकरून समिधाताईंनाही खूप बरं वाटेल. आपण गरजूंना मदत केल्यानंतर आपलंही चांगलंच होईल आणि म्हणूनच मला असं वाटतं की आपण त्या गरिबांची मदत केली पाहिजे आणि याचंही समिधाताईंना खूप बरं वाटेल. तर आता हा विचार ऐकून युगंधरलाही खरंच खूप छान वाटतं. युगंधर बोलतात की आनंदी, हा विचार खरंच खूप चांगला आहे, याचा मी नक्की विचार करेल. म्हणूनच आता आनंदीच्या म्हणण्यानुसार युगंधरने ठरवलं आहे की उद्या नक्की गरजू माणसांना अन्नदान आणि वस्त्रदान हे होणारच आहे. तर त्यामुळे उद्याचा दिवस खूप खास असणार आहे. तर ज्यावेळी आनंदी हे सगळं बोलत असते त्यावेळी सगळेच तिथे असतात. शिल्पा असते, माई असतात, बापू असतात, सगळेजण तिथे असल्यामुळे त्या सगळ्यांनी आनंदीचं बोलणं ऐकलेलं असतं. आणि त्यावेळी माई आणि बापूंना खूप भरून आलेलं आहे, कारण त्यांना हे ऐकून खूप समिधाची आठवण येते. खरंच आनंदी जी आहे ती अगदी समिधासारखीच असते. तिला गोरगरिबांची मदत करायलाही खूप आवडायचं
आणि त्यामुळेच आता मायनी ठरवलं आहे की हो, आनंदी जसं म्हणते तसंच करायचं. आनंदीचा प्रस्ताव सगळ्यांना आवडलेला असतो, सगळेजण खुश असतात. आता इथे आनंदीचं माई देखील कौतुक करतात. खरं तर अशीच आनंदीसारखी सून या घरात हवी होती आणि म्हणूनच आता माईंनाही असं वाटत असतं की युगंधरने लवकरच आनंदीला त्याच्या आयुष्यात जागा द्यावी. तर आता सगळ्यांचं जेवण नाश्ता वगैरे झाल्यानंतर सगळे आपापल्या रूममध्ये जातात आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी आनंदीला माहिती असतं की आज ताईंसाठी खूप खास दिवस आहे. म्हणूनच आज तिने सगळी काही तयारी सकाळी लवकर उठून करायला सुरुवात केली आहे. श्राद्धासाठी लागणारं सगळ्या काही वस्तू, सगळ्या काही पदार्थ तिने बनवायला घेतले आहे आणि सकाळी सकाळी उठून लवकरच युगंधरला तिने नाश्ता देखील बनवून नेलेला असतो. जसं की त्यांना जसे पोहे वगैरे लागतात तसंच. तर त्या मालक साहेब जे आहे ते आनंदीवरती खुश झालेले असतात आणि इकडे ही जी शिल्पा आहे ती पाहते की आनंदी श्राद्धासाठी सगळी काही तयारी एकटीच करत आहे आणि आता तिला वाटतं की आता हे सगळं पाहून ना युगंधर खुश होईल आणि आनंदीने हे सगळं केलेलं तिला अजिबात आवडत नाही आहे. तिला वाटतं की आनंदीने हे सगळं करूच नाही जेणेकरून युगंधर खुश होईल. पण आनंदी स्वतःच्या हाताने हे सगळं काही करणार आहे. आनंदीने आता श्राद्धासाठी लाडू वगैरे देखील बनवलेले असतात आणि आणखीन गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे सगळे पदार्थ तिने बनवून ठेवलेले असतात. तर आता ही शिल्पा आणखीनही युगंधरला आणि आनंदीला एकत्र पाहून जळत असते. तिला माहीत आहे आज आनंदीने जो काही घाट घातला आहे ना, हे सगळं करून युगंधरचं मन जिंकायचं, तर मी तसं काही होऊच देणार नाही. कारण मला माहीत आहे जर एकदा या आनंदीने हे सगळं केलं तर युगंधर खरंच तिच्यावरती प्रभावित होईल आणि ते मला अजिबात नको आहे. त्यासाठी ती वाटेल ते करायला तयार होते. तर त्याचनंतर आता युगंधर सकाळी आवरून रेडी झालेला असतो आणि आता तो सगळ्यांना आवाज येतो की काय झालं, तयारी कुठपर्यंत आली, सगळं काही व्यवस्थित झालं आहे ना. तर आता इथे त्याने एकदा सुनीताला सविताला आवाज देऊन सांगितलं आहे की सगळं काही तयारी झाली आहे की नाही एकदा पाहून घ्या, गुरुजी आलेत की नाही ते सगळं पाहून घ्या. तर आता सगळं काही व्यवस्थित झालेलं असतं. इकडे ज्यावेळी आनंदी स्वयंपाकघरामध्ये सगळं काही आवरत असते, सगळं काही करत असते, त्यामध्ये इथे माईला आणि बापूला त्या आनंदीमध्ये समिधाची छबी दिसत असते आणि म्हणूनच त्यांचं तोंड भरून कौतुक इथे चाललेलं असतं आणि युगंधरला ते सांगत असतात की खरंच आनंदी खूप गुणी मुलगी आहे. तर त्यावेळी आता युगंधर समोर आनंदीचं कौतुक केल्यानंतर खरं तर युगंधरलाही असं वाटू लागतं की मीही आनंदीचं कौतुक केलं पाहिजे. पण आता तेवढ्यातच युगंधरला समोरून इथे शिल्पा येताना दिसते आणि शिल्पा आल्यानंतर इथे शिल्पा विचारू लागते की काय झालं, तयारी झाली आहे का सगळी काही. तर तेवढ्यातच युगंधरने त्याचं बोलणं इथे बंद केलं आहे. कारण त्याला माहिती आहे जर मी ताईसमोर आनंदीचं कौतुक केलं तर इथे ताईला खूप राग येईल. त्यामुळे आता युगंधर जे आहेत ते आता वरती निघून गेलेले आहेत. तर आता ते गेल्यानंतर इथे आनंदी सुनीताताईला म्हणत असते की सुनीताताई आज होईल ना हो सगळं काही व्यवस्थित, कारण यांनी सगळी जबाबदारी माझ्यावर टाकली आहे आणि काही जबाबदारी त्यांच्यावर आहे. मला कळत नाही हे सगळं व्यवस्थित होईल ना, काही विघ्न तर येणार नाही ना या सगळ्यामध्ये. तर आता सुनीताताई म्हणत असते की नाही आनंदीताई, तुम्ही सगळं काही अगदी व्यवस्थित केलं आहे, त्यामुळे काहीही प्रॉब्लेम येणार नाही, तुम्ही जास्त काळजी करू नका. तर आता इथे आनंदीला तिने धीर दिला आहे आणि आता सगळेजण श्राद्धासाठी निघालेले असतात. सगळेजण नदीकाठी येतात जिथे यांनी श्राद्ध आणि अन्न दान करण्याचं ठरवलं होतं. तर आता इथे युगंधर आणि आनंदी दोघेही जण रेडी होऊन आलेले असतात आणि त्यांच्या पाठीमागं शिल्पा देखील आलेली असते. खरं तर हे सगळं या आनंदीच्या हातून होतंय हेच शिल्पाला पाहवत नव्हतं, पण आता सगळ्यांसमोर तिला हे सगळं पाहावंच लागतं. सगळेजण आता विधीसाठी आलेले असतात आणि गुरुजींनी सगळ्या पूजेला सुरुवात केलेली असते आणि त्या पूजेमध्ये युगंधर सगळ्या पूजेची साथ देत असतो. गुरुजींच्या सांगण्याप्रमाणे सगळ्या काही पूजा व्यवस्थित पार पडतात. आता वेळ येते आहे ते पिंडदान करण्याची. तर गुरुजींनी युगंधरला सांगितलं आहे की आता तुमच्या ज्या काही इच्छा आहेत ना त्या तुम्ही पाडू शकतात. म्हणजे आता इथे सगळेजण गोरगरीब येऊन बसलेले असतात. आनंदीने सगळ्यांना इथे आमंत्रण पाठवलेलं असतं, म्हणजेच सगळ्यांना सांगितलेलं असतं की सगळ्यांनी आमच्या इथे येऊ शकता म्हणून. तर आता काही लोक इथे जमा झालेले असतात आणि त्या सगळ्यांना आता युगंधरच्या हातून अन्नही देत असतात आणि आता आनंदीच्या हातून त्या सगळ्यांना वस्त्र दिले जातात. कारण हा सगळा प्लॅन जो आहे तो आनंदीचा होता आणि तिची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून युगंधरने ते सगळं तिला करू दिलं जे तिला करायचं होतं.
तर आता इथे ते अन्नवस्त्र दान करून झालेलं असतं. माई लगेच आनंदीला बाजूला बोलावतात आणि आनंदीला म्हणतात की आनंदी बाळा, आज तुझ्यामुळेच माझ्या समिधा बाळाच्या आत्म्याला शांती मिळेल. कारण ती बघेल ना युगंधरच्या आयुष्यात किती छान मुलगी आहे, किती त्याला समजावून घेते आणि तिला नक्कीच तुला पाहून आनंद होत असेल आनंदी. असं म्हटल्यानंतर आनंदीला खूप छान वाटतं, कारण प्रत्येक पावलावर माई तिचं कौतुक करत असते आणि तिने आज जे काही समिधासाठी केले ना ते खूप काही होतं तिच्यासाठी. म्हणूनच माईला प्रचंड आनंद झालेला असतो, कारण सगळं काही आनंदीमुळेच आज तिचं श्राद्ध देखील पार पडलेलं आहे असं तिला तिच्या डोळ्यांनी दिसत होतं. तर आता गुरुजींनी सगळ्यांना बोलावलेलं आहे पुढे आणि सांगितलं आहे की समिधा ही सुवासिनी होती आणि त्याचमुळे आता अशी एखादी सुवासिनी लागणार आहे पूजेसाठी, जेणेकरून तिची ती ओटी वगैरे हळदी कुंकू वगैरे भरता येईल. तर आता इथे सगळेजण विचार करू लागतात की ही पूजा नक्की आता इथे कोणाला करावी लागेल. त्यानंतर शिल्पाला तर ही करता येणार नाही, कारण ही मुलगी आहे या घरची आणि सासरकडच्यांचा म्हटलं तर ही आनंदीच एक आहे सुवासीन जी ही पूजा करू शकते. म्हणूनच आता गुरुजींनी हा मान आनंदीला दिला आहे आणि हे पाहून आनंदीला खूप बरं वाटतं. आनंदीच्या हातून ते सगळं तर होतंच, पण पुढे आता एक प्रश्न येतो पिंडदानाचा. तर त्याचनंतर इथे युगंधर जो आहे तो आता पिंडदानासाठी तो नैवेद्य घेऊन जातो, जो की कावळ्याने खाल्ला पाहिजे आणि तो कावळ्याने खाल्ला तरच हे श्राद्ध पूर्ण होतं, हे तुम्हालाही माहीतच आहे. त्यामुळे आता इथे ज्यावेळी युगंधरने तो नैवेद्य दाखवला त्यावेळी तो कावळ्याने नैवेद्य खाल्लाच नाही. कावळा त्या नैवेद्याला शिवायला देखील आला नाही. तर त्यानंतर गुरुजी म्हणतात की मालक साहेब, मी तुम्हाला एक सुचवू का? खरं तर मालकीन साहेब सुहासिनी होत्या आणि म्हणूनच मला असं वाटतं की हा मान ना तुमच्या बायकोला मिळायला हवा, जेणेकरून हा कावळा इथे शिवेलच असं मला वाटतं. तर त्यावेळी आता इथे गुरुजींच्या म्हणण्याप्रमाणे युगंधरने आनंदीला सांगितलं तर आहेच, तेवढ्यातच इथे ही जी शिल्पा आहे ती ओरडते की नाही, या आनंदीला हे सगळं करूच द्यायचं नाही. पण गुरुजी म्हणतात की नाही, तुम्ही असं मध्ये येऊ नका प्लीज, हे श्राद्ध पूर्ण झालं पाहिजे. तर त्यावेळी आता युगंधर जो आहे तो बोलतो की शिल्पाताई थांब तू जरा थोडं. गुरुजी जसं सांगताय तसं करूयात, जेणेकरून आता इथे हा कावळा नैवेद्य घेऊन जाईल. तर त्यानंतर आता आनंदीला सांगितल्यानंतर आनंदीने तो नैवेद्य तिथे समोर नेऊन ठेवलेला आहे आणि थोड्याच वेळात ज्यावेळी आनंदी पाया पडणार समिधाताईच्या, त्याचवेळी कावळ्याने तो नैवेद्य उचलून नेला आहे आणि त्याचा घास खाल्ला आहे. आता हे सगळं पाहून सगळेजण आश्चर्यचकित होतात की खरंच आनंदीच्या हात लावल्यानेच त्या कावळ्याने ते नैवेद्य घेऊन गेला आहे, म्हणजे समिधाला हे सगळं मान्य आहे असं या सगळ्यातून क्लिअर होतं. माई आणि बापूला सगळं काही कळून आलेलं आहे की समिधाला हीच इच्छा आहे की मालक साहेबांनी आणि आनंदीने एकत्र राहावं. हे श्राद्ध कंप्लीट झाल्यानंतर इथे मालक साहेब देखील आनंदीवरती खुश होतात, कारण तिच्याचमुळे आज समिधाच्या आत्म्याला शांती लाभणार आहे. ते हे सगळं पाहून आनंदीही प्रचंड खुश असते, पण सगळेजण चकित तर असतात. फक्त आनंदीमुळेच हे सगळं काही घडू शकलं आहे. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा.